विश्वास नांगरे पाटील, डॅशिंग डेअरिंगबाज पोलीस अधिकारी, जिथं जातील तिथं आपला दरारा तयार करणारे अधिकारी. 29 जूनला विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. नागपूरमधल्या लोकांना साहजिकच एक अपेक्षा होती शांततेची. पण नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागपूरमधला गर्दीचा भाग असलेला फुटाळा हादरला. एका खुनाने खून रागाच्या भरात केला असला तरी हा खून फक्त किरकोळ विषय नव्हता. हा खून गँगवॉर मधून झाल्याची चर्चा झाली. हा खून गँगवॉरची ठिणगी ठरल्याची चर्चा झाली. कारण हा खून केला लाला पांडे गँगने. हा खून झाला शेखू खानच्या बादशाचा. या खुनामुळे नवं गँगवॉर सुरू होईल अशी चर्चा सुरू झाली. कारण गँगवॉरचा पिक्चरच शेखू खानमुळे सुरू झालाय. हा व्हिडिओ त्याच पिक्चरचा, नागपूरच्या गँगवॉरचा, नव्या आणि जुन्याही. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नागपूर शहरातला फुटाळा परिसर. संध्याकाळी लोक इथं फिरायला येत असतात. इथं खाण्याच्या पदार्थांचे ठेले लावलेले असतात. इथंच असद उर्फ अमन खान, मयूर जाधव काही मित्रांसह भुट्टा खात बसले होते. काही बातम्यांनुसार जिथे ही पोरं बसली होती त्या जागेवर योगेंद्र उर्फ लाला शिवकांत पांडेचा डोळा होता. सोमवारी 29 जूनच्या संध्याकाळी अमन आला. त्याच वेळी लाला पांडे आला. त्या जागेवरून वाद सुरू झाला. अमनचा आवाज वाढला. लाला त्याला अडवायला गेला, पण अमन खानने रागाच्या भरात लाला पांडेच्या मुस्काडात मारली. आता यामागे त्या क्षणी आलेला राग, जागेवरून सुरू असलेलं शीतयुद्ध ही कारण असल्याची चर्चा झाली. पण ती मुस्काडात मारणं राड्याची सुरुवात ठरली. लाला पांडेने त्या क्षणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अमनला वाटलं विषय संपला, पण विषय सुरू झाला होता. लालाने आपला भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडेला आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ताला फोन केला आणि पोरांना घेऊन फुटाळ्याजवळ यायला सांगितलं. पुढच्या काही मिनिटात लालाची गँग फुटाळ्याजवळ पोहोचली. गर्दी झालेली बघून अमनचा एक मित्र भांडणं सोडवायला मध्ये पडला, पण लाला गँगने चाकू आणि तलवारीने त्यालाच भोसकलं. हे बघून अमन मध्ये पडला तर लाला गँगने त्याच्यावर वार केले. अमन जीव वाचवायला पळाला तेव्हा लाला गँगची पोरं हातात हत्यारे घेऊन त्याच्या मागे पळत होती. ऐन गर्दीच्या वेळी हा पाठलाग सुरू होता. जसा अमन टप्प्यात आला तसा जंगली पांडेने त्याच्यावर वार केला. अमन जागेवर कोसळला. लाला गँगची पोरं लागलीच धावली. त्यांनी अमनला राऊंडात घेऊन त्याच्यावर वार केले आणि तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमन आणि त्याचा मित्र मयूरला स्थानिकांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. मयूरवर उपचार सुरू झाले, पण अमनला मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत घोषित केलं. या सगळ्यात घटनास्थळावर पोलीस आले. त्यांनी फुटाळ्याचा भाग सील केला. तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अमनवर वार करणारे 4 आरोपी अल्पवयीन आहेत. चौघांनाही अटक करण्यात आली, पण लाला आणि जंगली पांडे फरार झाले. नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी घटनास्थळाला भेट दिली आणि तपास अधिकाऱ्यांना अमन शेख हत्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले. पण या प्रकरणाची चर्चा फक्त फुटाळ्यात नाही तर सगळ्या नागपूरमध्ये व्हायला लागली. कारण सिंपल होतं, ज्याचा खून झाला त्या अमन शेखचा मामा गुलनवाज खान उर्फ शेखू खान. आता नागपूर शहराला मोठ्या गँगवॉरचा इतिहास आहे. इप्पा गँग, शेख हाजी गँग, राजा गौस गँग, शेख आबू गँग अशा वेगवेगळ्या गँग्स अजूनही ऍक्टिव्ह असल्याचं सांगितलं जातं. पण यात सगळ्यात जास्त होल्ड आणि दहशत होती शेखू गँगची. 2007-8 साली नागपूर शहरातल्या अंबाझरी, गिट्टी खदान आणि खापरखेडा परिसरात गुलनवाज खान नावाचा तरुण चोऱ्या, मारामाऱ्या असे छोटे मोठे गुन्हे करायचा. शहरात इतर मोठ्या गँग्स होत्या, पण गुलनवाजने हळूहळू पोरं जमा करून स्वतःची गँग सुरू केली. दरोडे, अपहरण, खंडणी, जमिनीवर ताबा मारणं, शस्त्रांची तस्करी, पैसे घेऊन ऍडमिशन, अवैध दारूचा धंदा, चोऱ्या, सुपारी घेऊन खून अशा गुन्ह्यांमधून पैसे जमवायला सुरुवात केली. नागपूर शहरात त्याचं वजन वाढत होतं. शेखू नावाला कुख्यात गुन्हेगार हे वलय मिळालं. आता शेखू करत असलेल्या कामात शहरातले जुने प्लेयर्स आधीच सेट होते, पण शेखू त्यांना साईडलाईन करून मोठा झाला, थेट खोडावर घाव घालून. 2013च्या आसपास शहरातल्या एका कुख्यात व्यावसायिकानं शेखूला नागपूर भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष हेमंत दियेवारची सुपारी दिली. शेखूने 24 फेब्रुवारी 2013ला नागपूरच्या शंकरनगर चौकात 3 गोळ्या घालून हेमंत दियेवारचा खून केला. शेखूची दहशत अजून वाढली. हेमंत दियेवार हत्या प्रकरणात तो फरार होता, पण वॉन्टेड कापतानाही गँग स्मूथली चालवायचा. त्याचा भाऊ शाहरोज गँगची सगळी सूत्र सांभाळायचा. शेखूचे वाढते गुन्हे बघून नागपूर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला आणि त्याला जेलमध्ये पाठवलं. त्याचा लहान भाऊ शहरोजवरही मोक्का अंतर्गत कारवाई झाली. पण काही काळानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि प्रॉपर्टी डिलिंगचं काम करायला लागला. शेखूच्या अनुपस्थितीत त्यानं शहरावरचा होल्ड अजून स्ट्रॉंग केला. साहजिकच
बाकी गँगचा स्कोप कमी झाला. मग आली 13 जुलै 2022 ची रात्र. शहरोज त्याच्या कारमध्ये पेट्रोल टाकायला जात होता. तेवढ्यात त्याच्या गाडीचा धक्का एका रिक्षाला लागला. पण रिक्षातून उतरलेल्या 8 जणांनी लोखंडी रॉड आणि पेवर ब्लॉकने हल्ला करून शहरोजचा खून केला. त्या हल्लेखोरांचा मुख्य सूत्रधार शहरातल्या हिरणवार गँगचा लीडर पवन हिरणवारचा भाऊ होता. आपल्या सख्ख्या भावाला हिरणवार गँगने भर रस्त्यात संपवलं. हे जेलमध्ये असलेल्या शेखूला कळलं आणि त्याने जेलमधूनच भावाच्या खुनाचा बदला घ्यायचं ठरवलं. पण 2024च्या जुलै महिन्यात शेखू जेलमधून बाहेर आला. तो भावाच्या खुनाचा बदला घ्यायला आसुसलेला, पण त्यानं अगदी शांततेत प्लॅनिंग केलं. हिरणवार गँगने शहरातल्या अविराज भुसारी या गुंडाला वर्चस्वाच्या वादातून अर्धमेलं करून सोडलं होतं. त्यामुळे तो हिरणवार गँगचा बदला घेण्याची तयारी करत होता, पण त्याला पार्टनर मिळत नव्हता. त्याच वेळी शेखूने त्याला आपल्या गँगमध्ये घेतलं. रीतसर प्लॅन झाला. या दोघांनी पवन हिरणवारच्या अगदी जवळच असणाऱ्या सिद्धार्थ कोवेला एकट्यात भेटायला बोलवलं. हिरणवार गँगची फिल्डिंग लावायला 1 लाख रुपये दिले. 5 महिने ट्रॅप लागायची फक्त वाट बघितली. मग जानेवारी 2025ला सिद्धार्थ कोवेने पवन हिरणवार, त्याचा भाऊ शैलेश उर्फ बंटी हिरणवार आणि गँग मधल्या अजून एकाला सावनेरच्या हनुमानाचं दर्शन करायला जाऊ असं म्हणत नागपूरच्या बाहेर काढलं. त्यांची गाडी बाबुलखेडला आल्यावर सिद्धार्थने हॉर्न वाजवून शेखू गँगला इशारा दिला. झाडात लपलेल्या प्रथम शाक्य, अभिराज कनोजिया आणि अवी भुसारी यांनी गाडीवर थेट हल्ला चढवला. गोळीबार झाला. पवन हिरणवारचा जागीच मृत्यू झाला, पण त्याचा भाऊ बंटी हिरणवार पळून गेला. शेखूने आपल्या भावाच्या बदल्यात पवन हिरणवारचा जीव घेऊन बदला पूर्ण केला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी शेखूवर मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला जेलमध्ये टाकलं. हिरणवार गँगवर हल्ला करण्यासाठी शेखूला शहरातल्याच प्रवेश गुप्ता आणि धीरज भांबडे यांनी मदत केल्याची चर्चा होती. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली, पण हे दोघं तुरुंगातून सुटून बाहेर आले. मुळात हा हल्ला हिरणवार गँगसाठी सेटबॅक होता. शिवाय शेखूच्या गँगने थेट पवन हिरणवारचा खून केल्यानं बदला हेच टार्गेट होतं. गँगची सगळी सूत्र आता शैलेश उर्फ बंटी हिरणवारकडे आली होती. त्याने भावाच्या खुनात मदत करणाऱ्या प्रवेश गुप्ता आणि धीरज भांबडे यांचा गेम करून बदल्याची सुरुवात करायचा प्लॅन केला. 14 एप्रिलला हे दोघंही मिरवणुकीत येणार होते आणि तिथंच खून करायचं हे ठरलं. बंटी हिरणवार, बाबू हिरणवार, आदर्श वाळके, दीपू मेश्राम आणि शिबू यादव यांनी फिल्डिंग लावली. पण बातमी फुटली, कारण हे दोघं शेवटपर्यंत आलेच नाहीत. बंटीचा प्लॅन फ्लॉप गेला, पण त्यानं शांत न बसता आपलं टार्गेट शिफ्ट केलं. 15 ऑगस्टला त्यानं पोरांना सोबत घेऊन पवन हिरणवार हत्या प्रकरणात गोळ्या झाडणाऱ्या अविराज भुसारीचा चुलत भाऊ अविनाश भुसारीला एकट्यात गाठलं. 3 गोळ्या झाडून खून केला. मृत अविनाशचा गँगवरशी काहीही संबंध नव्हता, पण भावाच्या बदल्यात भाऊ एवढंच डोक्यात ठेवून बंटीने त्याला संपवलं. मग पोलिसांनी बंटी सोबतच फरार झालेल्या 8 जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. पण हे सगळं झाल्यानंतर हिरणवार आणि शेखू गँग यांच्यातलं गँगवॉर कायमचं संपल्याची चर्चा झाली, कारण शेखू शांत राहिला. त्यानं काहीच ऍक्शन घेतली नाही. याचा फायदा शहरातल्या भावी गुन्हेगारांना झाला. लाला पांडे, जंगली पांडे 20 आणि 25 वर्षांची पोरं स्वतःला भाई म्हणवून घ्यायला लागली आणि 20 वर्षांच्या लालाने फुटाळ्याच्या गर्दीत खून केला. साहजिकच नागपूरमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली गँगवॉरची. यावेळी शेखू गँग विरुद्ध हिरणवार गँग नाही, तर शेखू गँग विरुद्ध लाला पांडे गँगची. पण अर्थात आता पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तो मुळशी पॅटर्नच्या कडू साहेबांचा डायलॉग नाही का, जिथं माझं पोस्टिंग ते माझं गाव आणि माझं गाव मला शांत हवंय.